महाराष्ट्र के परभणी शहर के मदीना नगर में सड़कों और नालियों की बदहाल स्थिति को लेकर नागरिकों द्वारा लगातार शिकायतें की जा रही थी। सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया की ओर से इस मुद्दे को लेकर मनपा आयुक्त को कई बार ज्ञापन सौंपे गए। इन शिकायतों को गंभीरता से लेते हुए आज मनपा आयुक्त धैर्यशील जादव ने मदीना नगर का दौरा किया और क्षेत्र की सड़कों व नालियों का निरीक्षण किया। उन्होंने मौके पर अधिकारियों को आवश्यक निर्देश दिए और स्थानीय नागरिकों को आश्वासन दिया कि इन समस्याओं का जल्द से जल्द समाधान किया जाए। संवाददाता हनीफ बागवान की रिपोर्ट। आज मदीना नगर नूर खान मस्जिद के पास आयुक्त सर आए थे। इससे पहले 3 निवेदन हम लोगों ने इधर के लोकल के लोगों ने 3-4 मरतबा निवेदन दिया था कि यहाँ पे मस्जिद के पास जो है रास्ता ख़राब है, आने जाने वाले बच्चे हैं, बूढ़े औरतों को तकलीफ़ हो रही है, तो इसको लेके हुए हमने निवेदन दिया था। फिर आज हम और गए थे सर से रिक्वेस्ट करने के लिए कि भाई सर इधर प्रॉब्लम बड़ा है, आप आकर देखिए। तो आयुक्त सर खुद आके यहाँ पे विज़िट किए और सारा यहाँ का जायज़ा लेकर उन्होंने आश्वासन दिए कि यहाँ पे रोड तो बाद में बनेगा, मगर पहले यहाँ की जो नाली है वो नाली फ्रेश होंगी, नाली बनेगी और यहाँ पे मलबा अभी ला के डालेंगे। अभी फ़िलहाल के लिए उन्होंने आश्वासन देके कि ये फ़ौरन काम होगा, फिर उसके बाद यहाँ पे रोड बनाने का काम भी शुरू होगा। इन्होंने यहाँ पे वादा करके गए और मीडिया बाइट भी दिए कि यहाँ पे काम करेंगे। और हम आयुक्त सर का शुक्रिया अदा करते हैं कि वो जो यहाँ के नागरिक है, स्थानीय लोगों का सुने, उनकी तकलीफ़ को समझ के यहाँ पे आए, उनका थैंक यू बोलते हैं। और ख़ासकर एसडीपीआई की तरफ से शुक्रिया अदा करते हैं कि हमने जिस तरह बार बार एसडीपीआई के कैडर्स, मेंबर्स, लीडर जिस तरह से मेहनत की है इस इलाके को लेके, ये डेवलप होना चाहिए। ये एरिया परभणी में है, महानगर पालिका बन के काफ़ी लंबा टाइम हो गया, मगर ये एरिया वंचित है तमाम तर सहूलियात को, जो सहूलियात नगर पालिका की तरफ से मिलना थी, वो सारी चीज़ें हमने नगर पालिका के आयुक्त के साहब के सामने रखी। सर ने हमारी सुनी और सारी चीज़ें यहाँ पे हमको मुहैया कराने का सर ने वादा किया है। यहाँ पे जो झाड़ों का भी इशू है, जो बाहर निकले, झाड़ों कटिंग का भी बोल दिए, रोड के ऊपर मुरम का भी बोल दिए और यहाँ पे और एक्स्ट्रा झाड़ लगाने के लिए भी सर ने बोला है। इंशाल्लाह हम उस पर काम करेंगे, एक स्पेशल पूरे एरिया में किस तरह हम झाड़ लगाते हैं और आइंदा जो भी इशू है वो इश्यूज़ के अंदर हम इसी तरह काम करेंगे। ख़ासकर हमारा यहाँ पे क्रेडिट हमारे कैडर्स, एसडीपीआई के कैडर्स और लीडर्स पे जाता है। लोकल के जो शाखा के लीडर है उनकी बहुत मेहनत थी, बार बार आयुक्त के पास नगर पालिका जाके फॉलोअप लेके उन लोगों ने मेहनत की और उनकी मेहनत रंग लाई कि खुद आयुक्त साहब यहाँ पे आए। थँक यू। पहिल्यांदाच मी या भागात येतोय। कसं असतं, शहरामध्ये कुठलाही भाग हा कमी विकसित आणि जास्त विकसित झाला की मग विकासाचा तो अनुशेष भरून काढणं परत फार अवघड होतं। परंतु अल्पसंख्याक विभागाच्या मान्यतेनं आणि उपलब्ध निधीतून 1,99,00,000 आपण 5 रस्ते मदीना नगर आणि मस्जिद याच्या आसपास घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये हा रस्ता प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आलो। यामध्ये नागरिकांशी चर्चा करताना या ठिकाणच्या स्वच्छतेच्या बाबतीमध्ये, विशेषतः सांडपाण्याच्या बाबतीमध्ये काही समस्या आहेत आणि ती जेन्युइन समस्या आहेत, तर त्याही फार मोठ्या समस्या या ठिकाणी लोक फेस करतात। एक सपाट एरिया असल्यामुळं या ठिकाणी पाणी जे बाहेर पडणं आवश्यक आहे ज्या गतीनं, ते पाणी बाहेर पडत नाही, त्याच्यामुळे ती मोठी समस्या आहे। सर्वप्रथम आपण ह्या रस्त्याच्या समस्येला अगोदर आपण फेस केलं। त्याच्या शेजारचा जो रस्ता आहे तोही आपण त्या काळामध्ये शासनाच्या वेगळ्या योजनेतून तोही प्रस्तावित करतो आहे। त्याचबरोबर या ठिकाणच्या नालीची जी समस्या आहे ती नालीची समस्याही आपण या पावसाळ्याच्या पूर्वी प्रस्ताव देऊ, जेणेकरून पुढच्या पावसाळ्यामध्ये ही परिस्थिती इथं फेस करण्याची गरज पडणार नाही। इथल्या नागरिकांचा एक अतिशय सकारात्मक असा दृष्टिकोन आहे विकासाच्या बाबतीमध्ये। त्यांच्या समस्या ह्या जेन्युइन आहेत, परंतु समस्या सांगताना त्यांनी त्याचे काही उपाय सांगितले आणि स्वतःच्या जबाबदारी जी आहे त्याची त्यांना जाणीव आहे। वृक्षारोपण असेल, स्वच्छता असेल आणि सांडपाण्याची व्यवस्था असेल, या बाबतीमध्ये महापालिका यांना सुविधा देण्यासाठी कटिबद्ध आहे। येत्या काळामध्ये ड्रेनेजच्या बाबतीमध्ये आणि स्वच्छतेच्या बाबतीमध्ये एक भरीव कार्य या ठिकाणी करण्याचा एक संकल्प असा महापालिकेचा आहे। हा भेटीचा नियमित कार्यक्रम माझा प्रत्येक मंगळवारी आणि गुरुवारी असतो। त्यामध्ये एकूण जवळपास 96,666 ही लोकसंख्या आहे 2011ची, जी आपल्या 71 स्लममध्ये आहे। त्याच्यापैकी 69 ज्या झोपडपट्ट्या आहेत ह्या शासकीय जागेवर आहेत आणि 2 झोपडपट्ट्या ह्या खाजगी जागेवर आहेत। परंतु महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार या झोपडपट्ट्यांचा विकास कसा करता येईल त्या ठिकाणीच आणि कमर्शियल त्या ठिकाणी ते सस्टेन कसं होईल याची एक फार बृहत अशी पॉलिसी शासनाकडे सादर करण्याचे निर्देश आहेत। त्याप्रमाणे आपण ती पॉलिसी सादर करतो आहे, जेणेकरून हा झोपडपट्टीचा जो डाग महापालिकेवर आहे किंवा परभणी शहरावर झोपडपट्टी युक्त असं महापालिका म्हटलं जातं, तर ती झोपडपट्टी मुक्त कशी होईल याच्या अनुषंगानं आपला पाठपुरावा आहे। यामध्ये काही घरकुलं माननीय पालकमंत्री महोदयांचे काही निर्देश होते की काही घरकुलं आपण आहे या ठिकाणी डेव्हलप करून त्या लोकांना देऊ शकू का, कारण प्रधानमंत्री महोदयांचा
PMAY प्रधानमंत्री आवास योजना हा फार एक मोठा संकल्प आहे आणि तो परभणीमध्ये आपण राबवत असताना लाभार्थ्यांची घरं त्या ठिकाणी विकसित करण्याचा कन्सेप्ट आहेच, परंतु ज्या लाभार्थ्यांना स्वतःची जागा नाही आणि ज्या अतिक्रमित आहेत अशा लाभार्थ्यांना वेगळी जागा या ठिकाणी मिळते का आणि ती मिळलेली जागा प्रधानमंत्री आवास योजनेतून पूर्णपणे विकसित करता येते का, लो इन्कम ग्रुपच्या अनुषंगाने त्यांना घरं काही उपलब्ध करून देता येतात का, असे काही 2-3 महत्त्वाचे विषय आहेत. तेही याच वर्षी